नमस्कार. आज आपल्या लीगल ॲडवाइस या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट दामोदर पिसे आपलं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत एका नवीन टॉपिक सोबत, अँटिसिपेटरी बेल किंवा प्री अरेस्ट बेल, त्यालाच मराठीमध्ये अटकपूर्व जामीन असे सुद्धा म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होतो किंवा त्याला असं वाटते की आपल्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो, तर अशा परिस्थितीत आणि जो गुन्हा आहे तो अजामीनपात्र आहे, म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, तर अशा परिस्थितीत सदरचा व्यक्ती न्यायालयाकडे अर्ज करू शकतो अटकपूर्व जामीनसाठी. त्यालाच अँटिसिपेटरी बेल असे म्हणतात. जुना कायदा जो होता, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याचे सेक्शन 438 आणि भारतीय सुरक्षा संहिता BNSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हा जो नवीन कायदा आहे त्यानुसार सेक्शन 482 नुसार प्री अरेस्ट बेल विद्यमान न्यायालयात दाखल करता येते. सदरची बेल ही उच्च न्यायालय किंवा सेशन कोर्टामध्ये दाखल केल्या जाते आणि त्यामध्ये न्यायालयात अर्ज करत असताना संबंधित व्यक्तीला न्यायालयाला दाखवावं लागते की सदरचा जो FIR आहे किंवा जो FIR घेण्यात येईल त्यामध्ये त्या ऑफेन्समध्ये माझं कोणत्याही प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट नाही किंवा त्या संदर्भात ठोस असा पुरावा नाही, तरी सुद्धा मला सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात येत आहे आणि पोलीस मला अरेस्ट करू शकतात. तशा परिस्थितीत न्यायालयात तो अर्ज केल्यानंतर न्यायालय त्याला प्री अरेस्ट बेल म्हणजे अटकपूर्व जामीन देऊ शकते. पण न्यायालयात अटकपूर्व जामीन देत असताना न्यायालयाला संबंधित पोलीस अधिकारी आहे यांचं म्हणणं, तसंच सरकारी वकील यांचं म्हणणं सुद्धा लक्षात घ्यावं लागते. म्हणजे त्यांचा से कॉल करावा लागतो, त्यांचा रिप्लाय कॉल करावा लागतो आरोपीच्या जामीनच्या अर्जाला. तो रिप्लाय आल्यानंतर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून अंतिम निकाल सदरचा जो प्री अरेस्ट बेलचा अर्ज असतो किंवा अँटिसिपेटरी बेलचा किंवा अटकपूर्व जामीनचा जो अर्ज असतो त्यावर निकाल देता येतो. त्यामध्ये एखाद्या परिस्थितीत न्यायालय अंतरिम जामीन सुद्धा देऊ शकतात. म्हणजे न्यायालयात दिलेला अर्ज त्यावर पोलिसांचं म्हणणं येईपर्यंत आणि सरकारी वकिलांचं म्हणणं येईपर्यंत आणि त्यावर फायनल युक्तिवाद होईपर्यंत बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तोपर्यंत अंतरिम आदेश सुद्धा न्यायालय देऊ शकते की जोपर्यंत फायनल डिसाईड होत नाही किंवा या अर्जाचा पूर्णतः निकाल लागत नाही तोपर्यंत त्याला अंतरिम जामीन सुद्धा देण्यात येतो. आणि तो अंतरिम जामीन हा नंतरचा जो पुढचा जो हे असतो आदेश, त्या अर्जाचा जो अंतिम आदेश असतो तो अंतिम आदेशापर्यंत नेक्स्ट ऑर्डर किंवा नेक्स्ट फर्दर ऑर्डर पर्यंत तो अंतरिम जामीन दिला जातो. त्या परिस्थितीमध्ये पोलीस त्या व्यक्तीला अटक करायला आले तरी त्याला लगेच त्या ठिकाणी जामीन दिला जातो आणि त्यामुळे त्याचा अटक केल्या जाऊ शकत नाही. पण सदरचा अर्ज मंजूर करत असताना न्यायालय आरोपीचा गुन्ह्याचं स्वरूप काय आहे, आरोपीचा गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कोणत्या प्रकारचं आहे, आरोपीची फिजिकल कस्टडी पोलिसांना आवश्यक आहे काय, आरोपीचं प्रिव्हियस बॅकग्राऊंड काय आहे, त्यावर सदरचा अर्ज डिसाईड करताना विचार केला जातो. जर सदरचा आरोपी हा रेग्युलर ऑफेंडर असला, नियमित गुन्हेगार असला, त्याच्या विरुद्ध काही पहिले केसेस असल्या, तर अशा आरोपीला शक्यतोवर अटकपूर्व जामीन दिला जात नाही. तसंच कस्टोडियल इंट्रोगेशन म्हणजे त्याची जोडून माहिती घेण्यासाठी त्याची जर फिजिकल कस्टडी आवश्यक असली आरोपीची, तर अशा वेळेस सुद्धा न्यायालय त्याचा अंतिम जामीन हा नाकारू शकतो. पण न्यायालयाला जर वाटलं की त्याच्या फिजिकल कस्टडीची कोणती गरज नाही
आणि तो पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनसाठी म्हणजे तपास कामासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी जर तयार असेल तर न्यायालय त्याचा अंतिम जामीन मंजूर करतो आणि काही अटी लावून देतो. त्या अटीमध्ये त्या आरोपीनं संबंधित केसमधील जे साक्षीदार आहेत किंवा जे कंप्लेंट आहेत त्यांच्यावर दबाव आणू नये, तसेच देश सोडून जाऊ नये, तसेच इतर काही ज्या अटी असतात ज्या न्यायालयाला योग्य वाटल्या अशा त्यावर अटी लादून न्यायालय त्याचा अंतिम जामीन हा मंजूर करत असतो आणि त्या अंतिम जामीनच्या आधारावरच ते सदरची केसची पूर्ण ट्रायल होईपर्यंत त्या जामीनवर तो न्यायालयात सदरची ट्रायल मध्ये हजर राहू शकतो. त्याला नंतर रेग्युलर बेल देण्याची काही आवश्यकता नसते. एकदा जर त्याचा अंतिम मंजूर झाला आणि त्या अंतिम बेलनुसार त्याचं जे कंप्लायन्स आहे ते जर आरोपीने केलं तर त्याला नंतर रेग्युलर बेल द्यायची शक्यतोवर आवश्यकता नसते. पण न्यायालयाला जर एखाद्या वेळेस वाटलं तर न्यायालय त्याची जी जामीन आहे ती रद्द सुद्धा करू शकतो. त्याला लादून दिलेल्या अटीचं किंवा शर्तीचं त्यानं जर पालन केलं नाही तर त्याचा अंतिम जामीन न्यायालयाने दिलेला असतो तो न्यायालयाला रद्द करण्याचा अधिकार सुद्धा न्यायालयाला असतो. अशा प्रकारे अंतरिम जामीनच्या संदर्भात आपण इथं माहिती घेतलेली आहे. आणि या अंतरिम जामीनच्या संदर्भात जर थोडासा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. त्यामध्ये सेक्शन 482च्या क्लॉज 4 मध्ये असं सांगितलेलं आहे की नथिंग इन दिस सेक्शन शॅल अप्लाय टू एनी केस इन्व्हॉल्विंग द अरेस्ट ऑफ एनी पर्सन ऑन accusation of having committed an offense under section 65 and subsection 2 of section 70 ऑफ भारतीय न्याय संहिता. म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 65 आणि सबसेक्शन 70चा सबसेक्शन 2 या सेक्शनसाठी सदरचा जो सेक्शन आहे म्हणजे 482चा जो अटकपूर्व जामीनचा जो सेक्शन आहे हा लागू होणार नाही. अशा प्रकारे प्री अरेस्ट बेलच्या बाबतीत काय कंडिशन असतात आणि कोणत्या परिस्थितीत न्यायालय आपल्याला प्री अरेस्ट बेल देऊ शकते या संबंधी माहिती आपण या सदरच्या टॉपिक मध्ये घेतलेली आहे. आणि यानंतरही आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन टॉपिक सोबत. तर माझा जर हा टॉपिक आपल्याला आवडला असेल तर माझ्या या टॉपिकला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत गुड डे आणि गुड बाय.